Perpendicular bisector theorem. First part is every point on the perpendicular bisector of a segment is equidistant from the end points of the segment. पहिला भाग आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम, लंब दुभाजकाचं प्रमेय. त्याचे दोन भाग आहेत. त्यातला पहिला भाग आहे एव्हरी पॉइंट ऑन दी परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट. म्हणजे काय, एखाद्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू इज इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ दी सेगमेंट. तो काय असतो, प्रत्येक बिंदू हा त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंपासून समदूर असतो. अर्थ कळतोय, रेषाखंडाच्या लंबदुभाजकावरील प्रत्येक बिंदू त्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंपासून समदूर असतो. मग आपल्याला आकृती कशाची काढायला लागणार आहे, रेषाखंडाचा लंबदुभाजक म्हणजे रेषाखंड एक काढायला लागणार आहे. त्यामुळे रेषाखंड अगोदर काढूया आपण. एक सेगमेंट AB आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. परपेंडिक्युलर बायसेक्टर लंब दुभाजक. ही लाइन L इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. परपेंडिक्युलर बायसेक्टर याचा अर्थ काय, हे दोन भाग समान असणार आहेत आणि इथं होणार आहे 90 अंशाचा कोन. लक्षात येते, त्याला आपण नाव लिहूया M. आणि एव्हरी पॉइंट ह्या रेषेवरचा एक बिंदू घेऊया कुठेही, त्याला नाव लिहूया आपण P. बघा, आपली आकृती काय काढली आपण, रेषाखंडाचा लंब दुभाजक काढला. आता अगोदर आपल्याला गिव्हन लिहायचं आहे. काय होईल गिव्हन मध्ये, मग रेषाखंड AB आहे, लाईन L इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. तेव्हा लिहूया लाईन L is perpendicular bisector of segment AB. कळलं. आणि P हा काय आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर वरचा एक बिंदू आहे. पॉइंट P is on line L. लक्षात येते गिव्हन काय लिहिले आपण. आता टू प्रूव्ह, सिद्ध काय करायचं आहे, तर परपेंडिक्युलर बायसेक्टर वरील प्रत्येक बिंदू हा काय असतो, रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंपासून इज इक्विडिस्टंट फ्रॉम एंड पॉइंट्स. A आणि B पासून तो काय आहे, इक्विडिस्टंट आहे, म्हणजे समान अंतरावर आहे. म्हणजेच AP आणि BP कॉन्ग्रुएंट आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि त्यामुळे आपल्याला AP आणि PB सुद्धा जोडायला पाहिजे. त्यामुळे ते सुद्धा जोडून घेऊया आपण. AP आणि BP. सिद्ध काय करायचं, तर AP इज इक्वल टू PB. हे आपलं आहे टू प्रूव्ह. आता सिद्धता. मग इथं आपल्याला सिद्धता काय करायला लागणार आहे बघूया आपण. प्रूफ. इथं दोन त्रिकोण तयार झालेत, ट्रायंगल AMP अँड ट्रायंगल BMP. इन ट्रायंगल AMP and triangle BMP. बघा, काही घटक एकरूप मिळतात का आपल्याला. इथं मिळतं AM शी कॉन्ग्रुएंट BM. का, कारण परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, म्हणजे दोन भाग समान असणार आहेत. त्यामुळे लिहूया सेगमेंट AM कॉन्ग्रुएंट सेगमेंट BM. कुठे लिहिले असं, कशामध्ये दिलंय, गिव्हन मध्ये परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे म्हणजे गिव्हन.
त्यानंतर अँगल PMA कॉन्ग्रुएंट अँगल PMB. हा काटकोन आहे म्हणजे हा सुद्धा काटकोनच आहे. का काटकोन आहे हा? कारण परत परपेंडिक्युलर आहे म्हणून. त्यामुळे ह्याला सुद्धा कारण येईल गिवन. किंवा काय लिहू शकतो आपण, इच अँगल इज अ राईट अँगल असं सुद्धा लिहिलं तरी चालेल. अँड सेगमेंट PM कॉन्ग्रुएंट सेगमेंट PM आहे का बघा, PM शी एकरूप PM कारण कॉमन साइड. And therefore triangle AMP congruent triangle BMP. काय येईल? कोणती कसोटी आली? SAS टेस्ट. लक्षात येते. आणि दोन त्रिकोण जर एकरूप असतील तर उरलेले घटक एकरूप असणार आहेत. मग त्यामध्ये आपल्याला घटक कोणता पाहिजे? AP आणि BP पाहिजे. त्यामुळे लिहू शकतो आपण देअरफॉर सेगमेंट AP कॉन्ग्रुएंट सेगमेंट BP. कारण आठवते काय लिहितो आपण? थोडक्यात लिहायचं झालं तर CSCT करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. जर दोन त्रिकोण एकरूप दाखवले असतील तर उरलेले घटक आपण एकरूप लिहू शकतोय. त्यामुळे सेगमेंट AP कॉन्ग्रुएंट सेगमेंट BP म्हणजेच AP इज इक्वल टू BP. म्हणजे AP अंतर आणि BP अंतर कसं असणार आहे? समान असणार आहे. लक्षात येते. या थेरमचा अर्थ कळतोय. परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा कोणताही बिंदू, म्हणजे जसा इथं P घेतलाय तसा आणखीन मी इथं घेतला कुठलाही बिंदू किंवा इथं घेतला तर हा बिंदू कसा असणार? A पासूनचं अंतर आणि इकडचं B पासूनचं अंतर इक्वल असणार आहे. हे या थेरममध्ये सांगितलंय. परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरमचा दुसरा पार्ट बघा, म्हणजेच त्याचा कॉन्व्हर्स आहे हा. काय म्हटले? एनी पॉइंट इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ अ सेगमेंट लाईज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट. म्हणजे काय? एनी पॉइंट, प्रत्येक बिंदू किंवा सर्व बिंदू की जे इक्विडिस्टंट आहेत, समान अंतरावर आहेत, फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ अ सेगमेंट, रेषाखंडाच्या अंत्यबिंदूंपासून समदूर असलेले सर्व बिंदू हे कुठं आहेत? लाईज ऑन दी परपेंडिक्युलर बायसेक्टर. हे त्या रेषाखंडाच्या लंबदुभाजकावर आहेत. ह्याच्या अगोदरच्या थेरममध्ये बघितलं आपण की लंबदुभाजकावरचे सर्व बिंदू अंत्यबिंदूंपासून समदूर असतात. आता बघायचं आहे समदूर असलेले सर्व बिंदू काय आहेत? रेषाखंडाच्या लंबदुभाजकावर आहेत. मग इथं आपल्याला काय करायला लागणार आहे? रेषाखंड आणि त्यापासून समदूर असलेले बिंदू म्हणजे P बिंदू घेतला तर तो कसं AP आणि BP समान आहे दिले. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की PM इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर. बघूया मग काय लिहिले. गिवन पॉइंट P इज एनी पॉइंट इक्विडिस्टंट फ्रॉम द एंड पॉइंट्स ऑफ सेगमेंट AB. बघा पॉइंट P हा काय आहे? समान अंतरावर आहे. इक्विडिस्टंट कोणता एक बिंदू आहे की जो इक्विडिस्टंट आहे कशापासून? एंड पॉइंट्स ऑफ AB पासून. A आणि B पासून समान अंतरावर आहे म्हणजेच AP किंवा PA इक्वल टू PB. लिहिलं. प्रूव्ह काय करायचं आहे की पॉइंट P हा कशावर आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. पॉइंट P इज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. आता लक्षात येते का बघा? पॉइंट P हा परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. याचाच अर्थ आपल्याला काय सिद्ध करायला पाहिजे की हा इतर 90 अंशाचा कोन तयार होतोय हे आपल्याला सिद्ध करायला पाहिजे. आणि हा M बिंदू काय आहे? ABचा मिड पॉइंट आहे. हे आपल्याला सिद्ध करायला पाहिजे. मग आपण बघूया कन्स्ट्रक्शन काय केली आपण. तर टेक मिड पॉइंट M ऑफ सेगमेंट AB अँड ड्रॉ P लाईन PM. M हा काय केलाय? एक मिड पॉइंट घेतलाय सेगमेंट ABचा आणि PM लाईन काढली. आता PM लाईन ही परपेंडिक्युलर आहे दाखवायला पाहिजे कारण M हा मिड पॉइंट घेतलाय त्यामुळं AM आणि MB समान आहे. फक्त आपल्याला आता परपेंडिक्युलर आहे दाखवायला पाहिजे. मग बघा
Proof. In triangle PAM and triangle PBM and PBM मध्ये PA कॉन्ग्रुएंट PB. PA शी एकरूप PB का होईल? दिले का? दिले. कारण इथं मग काय येईल? कारण गिव्हन. सेगमेंट AM कॉन्ग्रुएंट सेगमेंट BM. AM शी कॉन्ग्रुएंट BM का होईल? बरोबर आहे. कुठे लिहिले आपण? मिड पॉइंट घेतलाय म्हणजे कन्स्ट्रक्शन. त्यानंतर सेगमेंट PM शी कॉन्ग्रुएंट काय होईल? PMच. सेगमेंट PM कॉमन साइड. मग कुठली कसोटी झाली बघा? साइड साइड आणि ही सुद्धा साइड. त्यामुळे काय लिहू शकतो आपण? ट्रायंगल PAM कॉन्ग्रुएंट ट्रायंगल PBM बाय S टेस्ट. Therefore, angle PMA कॉन्ग्रुएंट अँगल PMB. बरोबर? PMA शी एकरूप PMB एकरूप होतील का? CACT करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. एकरूप त्रिकोणाचे संगत कोन. आता हे दोन कोन एकरूप झाले आणि ह्या दोन्हींची बेरीज किती होईल? 180 अंश. कारण रेषीय जोडीतले कोण आहेत आणि त्यामुळे काय? अँगल PMA प्लस अँगल PMA इथं PMA प्लस अँगल काय होईल? PMB इज इक्वल टू 180 डिग्री. आता PMA आणि PMB कसे आहेत? समान आहेत. त्यामुळे PMBच्या जागी सुद्धा आपण परत PMA लिहिलं तरी चालतंय. त्यामुळे अँगल PMA प्लस अँगल PMA इज इक्वल टू 180 मीन्स 2 अँगल PMA इज इक्वल टू किती होईल? 180. Therefore, angle PMA is equal to 180 divided by 2, 90 डिग्री. म्हणजेच काय होईल? Therefore, म्हणजेच याचा अर्थ काय होईल बघा? हा जर 90 अंशाचा कोन झाला तर याचा अर्थ होतोय सेगमेंट PM परपेंडिक्युलर सेगमेंट AB. त्याला इक्वेशन नंबर 1. बट पॉइंट M इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. कुठे लिहिले आपण? लिहिले का? M इज मिड पॉइंट. टेक मिड पॉइंट घेतलाय. मिड पॉइंट आहे दिलेला आहे. काढले आपण रचना केल्या. त्याला लिहा कन्स्ट्रक्शन कारण कन्स्ट्रक्शन आणि त्याला नंबर लिहा 2. आता बघा 1 नंबरमध्ये आपण परपेंडिक्युलर आहे दाखवले. 2 नंबरमध्ये मिड पॉइंट आहे दाखवले. म्हणजे याचाच अर्थ काय होतोय की लाईन PM इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. काय आहे? PM हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. म्हणजेच काय अर्थ झाला? P इज ऑन दी परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट AB. लक्षात येते? या दोन्ही थेरमचा वापर सुद्धा करायचा आपल्याला आणि त्यावर आधारित उदाहरण आपण बघूया.